रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज आपण आलेलो आहे आनंदनगरला। घोडबंदर रोडवरती जे आनंदनगर म्हणून आहे त्या आनंदनगरलाच 1 BHK चा फ्लॅट आहे। सुकूर इन्क्ल्यू नावाचं प्रोजेक्ट आहे। साधारणतः 8 ते 10 वर्ष जुनी बिल्डिंग असणारी ही बिल्डिंग असणार आहे आणि इथेच आपण एक टॉप फ्लोअरला फ्लॅट काढतोय। टॉप इन द सेन्स ग्राउंड प्लस तशी बघितली तर 19 माळ्याची बिल्डिंग आहे। आपण टॉप फ्लोअरलाच आहोत। तर इथे एक फ्लॅट आहे जो 427 कार्पेटचा फ्लॅट असणार आहे। अधिक ह्याच्यामध्ये पार्किंग नसणार आहे। विदाउट पार्किंग हा फ्लॅट असेल। स्विमिंग पूल इथे नाही आहे। इथे जर तुम्ही बघितलं तर गार्डन आणि जिम ह्या गोष्टी आहेत। मेंटेनन्सचा जर विचार केला तर 3,500 रुपये मेंटेनन्स ह्या फ्लॅटचा नक्कीच असणार आहे। आणि ह्या फ्लॅटचं एक चांगलं आहे की बाबा हा फ्लॅट टॉपला जरी असला तर त्याच्यावरती तुम्हाला सोलर सिस्टम वगैरे सगळं लागलेलं आहे। त्याच्यामुळे लिकेजचा कुठेच काही संबंध 100% नाही आहे। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला इथे एक स्टँडिंग बाल्कनी दिली आहे त्या स्टँडिंग बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर तुम्ही एकदम ह्या घोडबंदर रोड तसं आनंदनगर जे लोकेशन म्हणतो त्या घोडबंदर रोड ते समोर दिसतंय आणि घोडबंदरलाच लागून इथे हे सुकूर इन्क्ल्यू नावाचं आहे। इथे जर तुम्ही बघितलं तर इथे एक ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा हा बसचा अड्डा आहे। खूप मोठा आहे। या साईडला रिझर्वेशन असल्या कारणानं हे खूप मोठं स्टेशन तुम्हाला बसचं इथे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं आहे। ज्यावेळेला बाहेर जायचा विचार करणार आहोत त्यावेळेला बाहेर जाताना ईस्ट असणार आहे। म्हणजे बाहेर जाताना तुम्हाला ईस्ट दिसतोय आणि आतमध्ये येताना वेस्ट आहे। समोर 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट आहे आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा वेस्ट येतोय। वेस्ट आल्यानंतर हे जे मालक आहेत ह्यांनी ऑलरेडी वरती हॉल सेलिंग म्हणा त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आहेत। इथं पण त्यांनी असं डेकोरेशन वगैरे चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे। क्रॉस व्हेंटिलेशनवाला फ्लॅट आहे। इथं त्यांनी लाईटीचं वगैरे पण असं काम वगैरे सगळं व्यवस्थित चांगलं केलेलं आहे। काय काम करायची मला वाटते याच्यात गरज नाही पडणार। क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला ही खिडकी असणार आहे आणि पुढे आल्यानंतर बाथरूम वॉशरूम टॉयलेट एक चांगल्या पद्धतीचं आहे जे तुम्ही बघू शकता हे कॉमनवालं। आणि त्याच्यानंतर इकडे ड्राय बाल्कनीचा स्पेस पण चांगला दिलेला आहे। आणि बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं तुमचं येऊरचं डोंगर म्हणा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामधनंच तर प्रॉपरली दिसतात। नंतर तुम्ही हवा मात्र तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये खूप चांगली, कारण समोरची जी खिडकी आहे ती बेडरूमची खिडकी ओपन ठेवल्यानंतर पूर्ण हॉलपर्यंत सगळ्या फ्लॅटमध्ये हवा खेळती राहते। इथे जर तुम्ही आला तर इथे तुम्हाला एक किचन आहे एल शेपमध्ये। ह्याची पण साईज जर बघितली तर मोठी आहे। आणि त्याच्यानंतर इथे आला तर इथं परत ही खिडकी जरी उघडी ठेवली तर तुम्हाला हा प्रकाश म्हणा किंवा हवा म्हणा ह्या तुम्हाला प्रॉपरली, कारण वरती हायर फ्लोअरला असल्यामुळे इकडनं असं तुम्हाला मस्त फील नक्की जाणवतो। आणि त्याच्यानंतर ह्या किचनच्या आपण ह्या साईडला जर आलो तर इथे तुम्हाला परत बेडरूम आहे। जे बेडरूम जरी बघितलं तर हे पण मोठं आणि प्रशस्त चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे। स्टँडिंग बाल्कनी आहे। तुम्हाला त्या स्टँडिंग बाल्कनीमधनं कासवडली मेट्रो स्टेशन बघा तुमच्या समोर। इथं तुम्हाला कासवडली मेट्रो स्टेशन नक्की जाणवेल। हाय स्ट्रीट मॉल तुम्हाला तिकडनं जाणवतो। तर इथे बघू शकता तुम्हाला इथं परत अशी मोठी जागा आहे जिथे तुम्ही बेड वगैरे तुम्हाला लावण्यासाठी इकडे आहे। कपाटाचं प्रावधान मात्र इथे तेवढ्या मोठ्या साईजचं होणार नाही। आणि नंतर इकडे जर आपण आलो तर बाथरूम वॉशरूम टॉयलेट तुम्हाला इथे पण एक आहे जे अशा पद्धतीचा आहे। हा जो फ्लॅट आहे हे मालकांनी विकण्यासाठी सांगितलेलं त्याच्यात OCCC किंवा सोसायटी वगैरे सगळं झालेलं आहे। हा जो फ्लॅट आहे ह्या मालकांनी 65 लाख रुपये त्याची कॉस्ट ठेवलेली आहे। 65 निगोशिएबल असणार आहे। जर कोणाला अशा बजेटचा फ्लॅट हवा असेल तर मला असं वाटतं हा घोडबंदर आनंदनगर ठाणा स्टेशनपासून 9 ते 10 किलोमीटर अंतरावर हा फ्लॅट मिळू शकतो। तर अशाच पद्धतीचे नवीन वेगळे चांगले फ्लॅट, रिसेल फ्लॅट, नवे कोरे फ्लॅट असे सगळे फ्लॅट आम्ही रेडी टू मूव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। मला असं वाटतं ते जास्तीत जास्त बघण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त जे नवीन लोक आहेत त्यांनी सबस्क्रायबर्स करा। जे जुने आहेत त्यांनी ज्यांनी सबस्क्रायबर्स केलेले नसेल त्यांनी पण सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून ह्या कामामध्ये आमचा उत्साह तुम्ही वाढवू शकता। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।